ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते अस्मितापासून. तर आता इथे अस्मिताच्या बाजूला जाऊन बसते सायली आणि म्हणते काहीतरी वेगळं चालू असेल त्यांच्या डोक्यामध्ये. तर बघा प्रेक्षक हो, कालच्या एपिसोडचं एक कंटिन्युएशन आहे. तर कालच्या एपिसोडमध्ये दाखवलं होतं की सचिन कसं चिडून गेलेला असतो, त्याला बाळाचं नाव काय ठेवणार विचारल्यानंतर. तर त्याच्यानंतर आता सायली म्हणते अस्मिताला की काहीतरी वेगळं चालू असेल त्यांच्या डोक्यामध्ये. जाऊ द्या, तुम्ही नावं काय ठरवली आहेत ती सांगा पहिला, असं म्हणते आता इथे सायली. तर अस्मिता म्हणते असं नाही सांगणार, बाळाचा जन्म होऊ देत मग नाव सांगेन सगळ्यांना, असं म्हणते आता इथे अस्मिता. अस्मिता बारशाच्या दिवशी तरी सांगा मला, असं म्हणतो आता इथे अश्विन. तर आता इथे प्रिया येते आणि म्हणते अस्मिता अस्मिता मी सुद्धा खूप नावं काढली आहेत इंटरनेटवरून, एक काम करते तुला प्रिंटआउट आणून देते चालेल, असं म्हणते आता इथे प्रिया. हो असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता तेवढ्यातच इथे प्रियाला कॉल येतो बघा प्रेक्षक हो, नागराज काका म्हणून असतं त्याच्यावरती. नागोबा का मला कॉल करतोय, याचा फोन जेलमध्ये कोणीतरी बघितलं तर किती महागात पडेल, ह्याला कळत नाही का, सारखं सारखं डोकं खात राहतो, असं म्हणते आता इथे प्रिया. आलेच असं म्हणते आता इथे प्रिया आणि जाते बघा प्रेक्षक होती. तर आता इथे अर्जुन इशारा करतो सायलीला. तर आता इथे सायली सगळ्यांचे कप्स वगैरे घेते बघा प्रेक्षक हो, आणि आता इथे ती अर्जुनकडे जाते. तर आता इथे अश्विन येऊन बसतो अस्मिताच्या बाजूला. तर आता इथे अर्जुन म्हणतो तुझं म्हणणं बरोबर होतं बायको, त्या सचिनशी आपण जरा नीट वागायला लागलो आणि त्याने त्याचा रंग दाखवायला सुरुवात केली. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, प्रिया कॉल घेते नागराज आणि म्हणते तुम्हाला मी किती वेळा सांगितलंय मला कॉल करू नका म्हणून, असं म्हणते प्रिया. तू माझ्यासाठी वकील शोधत होतीस त्याचं काय झालं, असं म्हणतो नागराज. मी वकील शोधलाय असं म्हणते प्रिया, सगळं फायनल झालं की सांगते ना मी तुम्हाला, असं म्हणते आता इथे प्रिया. ए थापाडे जास्त थापू नकोस हा, असं म्हणतो आता इथे नागराज. उगाच मला गंडवायला गेलीस ना तर तुझे सगळे सिक्रेट्स माझ्या हातात आहेत, असं म्हणतो आता इथे नागराज. एक एक गोष्ट मी देईन अर्जुनला आणि दादाला, असं म्हणतो नागराज. माझं गुपित तुम्ही कधीच उघड करण्याचा प्रयत्न करताय हे काय मला माहित नसेल का, असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे नागराज असतो बघा प्रेक्षक हो, मला खरं सांगा असं म्हणते आता इथे सायली. तुम्ही नागराजला हे सांगितलं नाही आहे ना की आम्हाला त्याच्या कोड्याचं उत्तर मिळालं, असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे अर्जुन म्हणतो नाही काय नाही, असं म्हणतो तो. नाही तुम्ही बोलून तर आलाच नसेल, तुम्हाला वाटलंच असेल की तिच्यासमोर प्रियाचं नाव घ्यावं. बघा साधी गोष्ट आहे, जर आपण त्याला हे सांगितलं ना की आपल्याला प्रिया तन्वीने हे कळलंय तर तो लगेच प्रियाला सांगेल, असं म्हणते आता इथे सायली. आणि मग प्रिया सत्य बाहेर येऊच देणार नाही, असं म्हणते आता इथे सायली. एवढी साधी गोष्ट मला कळत नसेल असं वाटतंय का तुला, असं म्हणतो अर्जुन. म्हणजे मी नागरासमोर जाऊन शो ऑफ करायला मी सांगितलं त्याला की मला कोडं टाकलं होतंस ना, तर मला मायसभा अँड ऑल मला ते कळलंय, जरा तरी विश्वास ठेव ना माझ्यावर, असं म्हणतो आता इथे अर्जुन. मला तुमच्यावर विश्वास आहे पण तुमच्या रागावर अजिबात नाही, असं म्हणते आता इथे सायली. आणि मान्य आहे की तुम्ही त्याच्यासमोर मिरवणार नाही पण रागाच्या भरात नको ते बोलून बसणार, पण मी असं काही केलेलं नाही, असं म्हणतो आता इथे अर्जुन. अर्जुन सायलीला तुम्ही जे कोडं सांगितलंय ते माझ्यापर्यंत पोहोचलं नसेल असं वाटतंय तुम्हाला, असं म्हणते आता इथे प्रिया. आता नुसतं कोडच घातलंय ग, असं म्हणतो आता इथे नागराज. उद्या उत्तर दिलं तर काय करशील, असं म्हणतो आता इथे नागराज. नाही करणार तुम्ही असं, असं म्हणते आता इथे प्रिया. कारण जर तुम्ही मला मदत केली तरच मी तुमची मदत करू शकते हे तुम्हाला खूप चांगलं माहिती आहे, असं म्हणते आता इथे प्रिया. बरं आहे कसं म्हणतो आता इथे नागराज. तू सावध व्हावं म्हणून प्रत्येक गोष्ट सांगतोय, असं म्हणतो आता इथे नागराज. अर्जुन आला होता आज तुरुंगात, त्याच्या नजरेत कॉन्फिडन्स होता, असं म्हणतो आता इथे नागराज. म्हणजेच तू तन्वी नाईस ह्याचा काहीतरी पुरावा त्यांना मिळालेला आहे, असं म्हणतो आता इथे नागराज. आणि ते लवकरच कधीही तो बॉम्ब फोडतील, असं म्हणतो आता इथे नागराज. आणि मग प्रिया तू इथे माझ्या बरोबर तुरुंगात चढणार, असं म्हणतो नागराज. मी जे काय ते सांगितलंय ते नीट लक्षात ठेव, असं म्हणतो नागराज. तर आता इथे प्रिया खूप घाबरलेली असते बघा प्रेक्षक हो. तर आता तिला खूप टेन्शन आलेलं असतं. तर आता इथे ती बावरते एकदम. मी तन्वीनी आहे हे सत्य अर्जुन सायलीला कसं काय कळलं, असं म्हणते आता इथे प्रिया. माझ्याकडे काहीच नाही आता आणि त्यांच्याकडे काही पुरावा असला तर मी मेली, असं म्हणते आता इथे प्रिया. आणि खूप आता ती टेन्शन मध्ये येते बघा प्रेक्षक. तेवढ्यातच पाठीमागून अश्विन येतो. तर नाही नाही असं म्हणत असते ती आणि आता तिथेच अश्विन असतो. नाही 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 असं करत असते आता इथे प्रिया. तर तेवढ्यातच आता इथे अश्विन येतो आणि थांबतो तिच्या पाठीमागे. तर आता तिला पाठीमागून येऊन मिठी मारतो बघा प्रेक्षक अश्विन. तर आता प्रियाला काय आवडत नाही हे अश्विन, असं म्हणते आता इथे प्रिया. काय ग असं म्हणतो आता इथे अश्विन, तुला एवढा घाम का आलाय, असं म्हणतो आता इथे अश्विन. घाम नाही असं म्हणते ती. तर आता पाणी मारले असं म्हणते ती. तर आता इथे तो बघतो बघा प्रेक्षक प्रियाच्या डोळ्यात. तू अशी सुद्धा खूप छान दिसतेस, असं म्हणतो आता इथे अश्विन. अश्विन असं म्हणत असते आता इथे प्रिया. अरे मी खूप दमले, असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता अश्विन तिचा हात ओढतो बघा प्रेक्षक परत. पण आज असं म्हणतो आता इथे अश्विन माझा मूड खूप छान आहे, असं म्हणतो आता इथे अश्विन. तर आता इथे बघा प्रेक्षक त्यांचा रोमॅन्स दाखवले प्रिया आणि अश्विनचा. हो पण एक गोष्ट आहे, असं म्हणतो आता इथे अर्जुन. नागराजला कळलं नाही याचा अर्थ प्रियाला हे कळणार नाही असं नाही, असं म्हणतो आता इथे अर्जुन. ती कशी आपल्या मागावर असते ते माहिती आहे ना तुला. तिला आपल्या बॉडी लँग्वेजवरून कळतं की आपण तिच्या विरोधात काहीतरी शोधतोय आणि आपल्याला ते सापडले, असं म्हणतो आता इथे अर्जुन. बरोबर आहे असं म्हणते आता इथे सायली. प्रिया खूपच हुशार आहे म्हणून तर आम्ही तिला घराच्या कामामध्ये अडकून ठेवतोय ना, असं म्हणते सायली. पण आपल्याला आता पुरावे शोधण्यात जास्ती वेळ घालवू शकत नाही, कारण आता आपल्या हातात जे पुरावे आहेत तेही निसटून जाऊ शकतात, असं म्हणतो इथे अर्जुन. खरं आहे असं म्हणते सायली. आता आपल्याला लवकरच काहीतरी करावं लागणार, असं म्हणते सायली. तरी सुद्धा
तुला आणखीन पुराव्यांची वाट बघायची आहे का असं म्हणतो आता इथे अर्जुन. मला आता असं काहीतरी करावं लागणार आहे जे आताच करावं लागेल असं म्हणते आता इथे सायली. तर आलेच म्हणून असं सायली जाते बघा प्रेक्षक खाली. अगं काय करणार आहेस तू सांग असं म्हणते आता इथे अर्जुन. तर आता इथे बघा प्रेक्षक प्रियाला ढकललेलं दाखवलंय अर्जुनने. असं काय करतेस असं म्हणते आता इथे प्रिया. कारण सायलीने ढकललेलं असतं ना तिला. काय केलंय मी असं म्हणते आता प्रिया. हा प्रश्न मला नाही स्वतःला विचार असं म्हणते सायली. तर आता प्रिया म्हणते अश्विन अश्विन प्लीज बाहेर ये असं म्हणते आता इथे प्रिया. आई बाबा सायली बघा ना कसं करते असं म्हणते आता इथे प्रिया. अश्विन प्लीज बाहेर ये असं म्हणते आता इथे प्रिया. तर अश्विन आलेला असतो बघा प्रेक्षक काय झालं असं म्हणत अश्विन आलेला असतो. अश्विन बघ ना ही सायली कशी वागते असं म्हणते आता इथे प्रिया. काय झालं पण असं म्हणतो आता इथे अश्विन. काय चालू आहे असं म्हणतो आता इथे प्रताप. बाबा आई ही सायली बघा ना मला घराच्या बाहेर काढायला निघाले असं म्हणते आता इथे प्रिया. काय असं म्हणतो आता इथे अश्विन. का पण कारण ही तन्वी नाही ही बबली सदाशिव लोखंडे असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे खूप घाबरलेलं दाखवलं बघा प्रेक्षक प्रियाला. अगं काय बडबडतेस तू. काय पुरावा आहे तुझ्याकडे असं म्हणतो इथे अश्विन. तुला पुरावा हवे ना हे घे पुरावा असं म्हणतो इथे अर्जुन. वाच बघ तुझ्या बायकोने किती मोठी फसवणूक केली ते असं म्हणतो इथे अर्जुन. अरे एक नंबरची फ्रॉड मुलगी आहे असं म्हणतो इथे अर्जुन. मैपत आणि नागराज सोबत मिळून खोटी तन्वी असल्याचा कारस्थान केलंय तिने असं म्हणतो इथे अर्जुन. हे सगळं कुठे आहे. मी तन्वीच आहे मी तुमचीच तन्वी असं म्हणते आता इथे तन्वी. म्हणजेच आता प्रिया म्हणते सगळं मी का खोटं बोलताय असं म्हणते ती. हे पुरावे खोटे असू शकत नाही तसं म्हणते आता इथे कल्पना. खोटी तू आहेस असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता नाही मी असं म्हणते प्रिया. तुझं खरं रूप आम्हाला दिसतच होतं पण तू एवढ्या खालच्या थराला जाशील एवढं वाटलं नव्हतं आम्हाला असं म्हणतात इथे प्रताप. माझ्यावर विश्वास ठेवा मीच तन्वी असं म्हणते आता इथे प्रिया. बघा प्रेक्षक एक अक्षरही बोलू नकोस तन्वी असं म्हणून जोरात ओरडतो इथे अश्विन. तन्वी कसली प्रिया मधुकर नावाची एक नंबरची खोटाडी मुलगी असतो असं म्हणतो इथे अश्विन. या घरात येण्याची काय आमच्या समोर उभं राहण्याची सुद्धा लायकी नाही आहे असं म्हणतो इथे अश्विन. अश्विन असं म्हणते आता इथे प्रिया. असं नको बोलूस मी तुझी बायको आहे ना असं म्हणते आता इथे प्रिया. ह्यानंतर आपला काही संबंध आहे असं म्हणतो अश्विन. चाल निघ असं म्हणून ढकलतो आता तो आणि प्रिया खाली पडते बघा प्रेक्षक वळून बघायचं सुद्धा नाही कळलं असं म्हणतो इथे अश्विन. अश्विन असं नको करूस मी कुठे जाऊ अरे असं म्हणते आता प्रिया. कुठेही जा भीक माग असं म्हणतो इथे प्रताप. पण परत इथे येऊ नकोस. तिचे खरे रंग मला आधीच कळले होते तेव्हाच ना घराच्या बाहेर काढायला हवे होते असं म्हणते अस्मिता. अजूनही वेळ नाही गेलेली. विमल जा हिचं सगळं सामान घेऊन ये असं म्हणते आता इथे कल्पना. ही जी एकही वस्तू आमच्या घरामध्ये नको असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता विमल पळत पळत जाते बघा प्रेक्षक पाठीमागून. माझी शेवटची गोष्ट पोटात घाला प्लीज असं म्हणतो आता इथे प्रिया. ही चूक नाही आहे गुन्हा आहे हा असं म्हणतो आता इथे अश्विन. पाप आहे हे असं म्हणतो तो. पूर्ण आजी रविराज काका यांच्या भावनाशी खेळलेस तू असं म्हणतो आता इथे अश्विन. आणि माझ्या तर प्रेमाचा अपमान केलायस असं म्हणतो आता इथे अश्विन. तुला ना नरकात सुद्धा जागा मिळणार नाही असं म्हणतो आता इथे अश्विन. अश्विन प्लीज असं म्हणते आता त्या प्रियाने पाया पडत असते तिचे. तर आता रडून काय होणार आहे प्रिया. अगं शेवटी तू सदानी महिन्याची मुलगी आहेस असं म्हणते आता इथे सायली. विश्वासघातकीपणा तुझ्या रक्तातच आहे. तुला किल्लेदार आणि सुभेदारांचा पैसा हवा होता ना असं म्हणतो अर्जुन. ते तर तुला कधीच मिळणार नाही आणि आयुष्यभर जेलमध्ये सडणार आहेस तू असं म्हणतो इथे अर्जुन. आणि तुला सोडवायला कोणीही येणार नाही असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता प्रिया माफी मागत असते हात जोडत असते ते सगळ्यांसमोर बघा प्रेक्षक हे घ्या असं म्हणते आता इथे विमलाने फेकते ती सगळं सामान प्रियाचं. ह्या मुलीचं सामान. मला तर हिच्या वस्तूंना हात लावायची इच्छा नव्हती असं म्हणते विमल. थांबा मी पोलिसांना बोलवतो असं म्हणतो इथे प्रताप. मी ऑलरेडी बोलवलंय त्यांना येतच असतील असं म्हणतो अर्जुन. असं करू नका म्हणून रडत असते आता प्रिया बघा प्रेक्षक जोरजोरात. सायली बघतीस काय काढ हिला घराच्या बाहेर असं म्हणते आता इथे अस्मिता. नाही असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे सायली तिचा हात पकडते आणि तिचं सामान घेते एक हातात आणि घराबाहेर काढते आता इथे प्रियाला. प्लीज असं नको करूस असं म्हणते आता इथे प्रिया. इथून थेट बाहेर जायचं आणि तिथून जेलमध्ये निघ असं म्हणून आता इथे सायली दरवाजा लावलेली असते बघा प्रेक्षक. तर आता इथे सायली प्लीज दार उघड सायली प्लीज दार उघड असं म्हणून रडत असते आता इथे प्रिया बघा प्रेक्षक. आई बाबा मला आत घ्या असं म्हणून रडत असते आता इथे प्रिया बघा प्रेक्षक जोर जोरात. अश्विन प्लीज मला वाडावर सोडू नकोस असं म्हणत असते आता इथे प्रिया. तर आता इथे प्रिया उठते आणि म्हणते अश्विन. तर आता इथे मिठी मारते ती अश्विनला बघा प्रेक्षक केवढा घाम आलाय तुला असं म्हणतो आता इथे अश्विन. तू झोपेत ओरडत होतीस मला हाक मारत होतीस काय झालं असं म्हणतो आता इथे अश्विन. वाईट स्वप्न बघितलंस का असं म्हणतो आता इथे अश्विन. हो असं म्हणते आता इथे प्रिया. अश्विन असं म्हणते आता इथे प्रिया. मला खूप घाणेरडं स्वप्न पडलं होतं असं म्हणते आता इथे प्रिया. मला स्वप्नात असं दिसलं की मी खूप प्रयत्न करून सुद्धा कोणीच माझ्यावर प्रेम करत नाही असं म्हणते आता इथे प्रिया. मला सगळे घराबाहेर काढत होते अश्विन. मला घरात बाहेर नाही जायचं असं म्हणते प्रिया. तू वेडी आहेस का असं म्हणतो इथे अश्विन. तुला कोणीही घराबाहेर काढणार नाही असं म्हणतो इथे अश्विन. नको काळजी करूस असं म्हणतो इथे अश्विन. शांत हो थांब असं म्हणतो इथे अश्विन. हे की असं म्हणतो तिला पाणी देतो बघा प्रेक्षक शांत हो असं म्हणतो तो. आणि आता इथे पाणी पिते बघा प्रेक्षक प्रिया. शांत हो असं म्हणतो इथे अश्विन. ठीक आहे असं म्हणतो इथे अश्विन. हे बघ तुझी भीती मी समजू शकतो असं म्हणतो इथे अश्विन. पण तू अजिबात काळजी करू नकोस असं म्हणतो तो. हे बघ आता घरातले सुद्धा तुझ्याशी नीट वागायला लागले असं म्हणतो इथे अश्विन. आणि मला जसे तुझे एफर्ट्स दिसत आहेत तसे त्यांना सुद्धा दिसत आहेत असं म्हणतो इथे अश्विन. आणि हे बघ तुला कोणीही काय बोललं तर मी आहे ना इथे असं म्हणतो इथे अश्विन. तू का काळजी करतेस मग असं म्हणतो तो. तू माझ्यापासून उभा राहशील माझ्या बाजून असं म्हणते आता इथे ती. हे बघ असं म्हणतो इथे अश्विन. तुझी चूक नसेल ना तर मी 200% तुझ्या बाजूने उभा राहीन असं म्हणतो इथे अश्विन. तुला अजूनही माझं मोठं गुपित माहित नाही आहे नाही तर तूही त्यांच्या आधी मला घराबाहेर काढशील असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता हे सगळं स्वप्न होतं बघा प्रेक्षक तिचा एवढा मोठा जो सीन होता घराबाहेर काढायचा वगैरे
तर आता इथे अर्जुनला दाखवलं तर आता इथे सायली येते. काय करून आलीस तू असं म्हणतो आता इथे अर्जुन. अशी तू पटकन निघालीस, काहीतरी करायचंय म्हणून काय केलंस तू असं म्हणतो अर्जुन. दूध गॅसवर ठेवलं होतं ना म्हणून गॅस बंद करायला गेले होतेस म्हणते आता इथे सायली. आपलं इथे काहीतरी सिरियस डिस्कशन चालू होतं, तू म्हणालीस की मला आत्ताच काहीतरी करायचं आहे असं म्हणते सायली आणि तू गॅस बंद करायला गेली होतीस असं म्हणतो आता इथे अर्जुन. आताच बंद केला नसता तर दूध उतू गेलं असतं ना असं म्हणते आता इथे सायली. तर आता अर्जुन चिडतो, काय होतंय असं म्हणते आता इथे सायली. परत असं केलीस ना तर मला खरंच हार्ट अटॅक येईल असं म्हणतो अर्जुन. झालं तुमचं सुरू असं म्हणते आता इथे सायली आणि आता हसते ती. तर जा आता झोपा असं म्हणते आता इथे सायली. तर अर्जुन आता जातो झोपायला बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रियाला दाखवले किती भयंकर स्वप्न होतं असं म्हणते आता इथे प्रिया. आणि पहाटेचे स्वप्न खरे होतात असं म्हणतात असं म्हणते आता इथे प्रिया. नाही 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 असं म्हणते आता इथे प्रिया. काही झालं तरी ते स्वप्न खरं होतं कामा नये असं म्हणते आता इथे प्रिया. नाही असं म्हणते आता इथे ती बघा प्रेक्षक हो. तर आता अर्जुन सायली माझ्या विरोधात काही करू शकतात आणि काही करू नये असं काहीतरी करायला हवं असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे ती असं काहीतरी करायला हवं असं म्हणते बघा प्रेक्षक हो आता इथे प्रिया. तर आता इथे ती खूप टेन्शनमध्ये आलेली असते. तर आता इथे परत तिला कॉल येतो. तर आता ती बघते तरी काय तिला कॉल आलेला असतो साक्षीचा, म्हणजेच बघा प्रेक्षक हो सॅम, जी असते सचिनची गर्लफ्रेंड. तर आता इथे कॉल घेत नाही बघा प्रेक्षक हो प्रिया. तर आता परत कॉल करते साक्षी तिला. तर आता इथे प्रिया बघते तर त्याच्यावर साक्षीचा कॉल असतो. परत बंद करते ती. काय झालं या साक्षीला असं म्हणते आता इथे प्रिया. कशाला पटपट कॉल करत असते ही सारखं सारखं मला असं म्हणते आता ती. काय हवं हिला असं म्हणते आता इथे साक्षी. तर साक्षी परत एकदा कॉल करते प्रियाला बघा प्रेक्षक हो. तर आता खूप टेन्शनमध्ये असते साक्षी पण. तर आता इथे प्रिया बघते परत. तर आता इथे परत बघते ती की साक्षीचा कॉल असतो. तर आता ती कॉल घेते. काय झालंय साक्षी असं म्हणते आता इथे प्रिया. का पटपट सारखं कॉल करतेस. ऐक ना माझं एक काम आहे असं म्हणते आता इथे साक्षी. एक काम करू दे प्लीज असं म्हणते आता ती. माझं आणि सचिनची एकदा भेट घालून दे ना प्लीज असं म्हणते आता इथे साक्षी. अगं कालपासून ना तो माझे कॉल्स घेत नाहीये, माझ्या मेसेजेसना रिप्लाय देत नाहीये तो. आता तुमच्या घरी असेल ना तिथे असं म्हणते आता इथे साक्षी. त्या अस्मिताजवळ असेल ना तो असं म्हणते आता इथे साक्षी. त्याला आता तिच्यापासून लांब कर आणि त्याला माझ्याकडे पाठवून दे असं म्हणते साक्षी. अगं तू काय वेडी झालीस का असं म्हणते प्रिया. अगं वेडी नाही आहे पण आता वेडी होईल मी असं म्हणते आता इथे साक्षी. साक्षी मी तुला कसं पाठवू मी त्याला तुझ्याकडे असं म्हणते आता इथे प्रिया. प्रिया प्लीज आता मला त्याला भेटायचं आहे, मला त्याचा चेहरा बघायचा आहे. प्रिया हे तूच करू शकतेस असं म्हणते आता इथे साक्षी बघा प्रेक्षक हो. प्लीज माझं एवढं काम करू दे असं म्हणते साक्षी प्लीज. ठीक आहे असं म्हणते आता इथे प्रिया. मी प्रयत्न करते असं म्हणते आता इथे प्रिया. ठेव फोन असं म्हणते आता इथे प्रिया बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रिया विचार करत बसते. तर ह्याला म्हणतात घरातल्यांचं थोडं आणि व्याहाने झाडलं घोडं असं काहीतरी म्हणते बघा प्रेक्षक हो. काहीतरी म्हण आहे ही. इथे मला फासावर लटकण्याची वेळ आली आहे. ह्या साक्षीची भलतीच लव्ह स्टोरी चालू आहे असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता ती खूप चिडलेली असते बघा प्रेक्षक हो. खड्ड्यात गेला सचिन आणि खड्ड्यात गेली ती साक्षी असं म्हणते आता इथे प्रिया. इथं मी फक्त स्वतःपुरता विचार करणार बस झालं असं म्हणते आता इथे प्रिया. तन्वी ताई असं म्हणत आता विमल येते जरा बाहेर येता का. तर आता इथे प्रिया म्हणते नाही, विमलने ऑर्डर सोडायची एवढीच बाकी राहिलं होतं असं म्हणते आता इथे प्रिया. चल प्रिया चल, सुभेदारांच्या आदर्श सोनेच्या भूमिकेत चल असं म्हणते आता इथे प्रिया. आली हा ताई असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे सगळे नाश्ता करत बसलेले असतात. कल्पना असं म्हणतो प्रताप, ते नवीन औषधाचं अप्रुव्हल आलंय गव्हर्नमेंट करून असं म्हणतो आता इथे प्रताप. अरे वा असं म्हणते आता इथे कल्पना. आपण उद्यापासून मॅन्युफॅक्चरिंग सुरू करू शकतो असं म्हणतो आता प्रताप. चला बरं झालं, तुम्ही त्या अप्रुव्हलची केव्हापासून वाट बघत होतात असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता तेवढ्यातच मेसेज आलेला असतो प्रियाला. तू बोललीस का सचिनशी, तो मला भेटायला येणार आहे ना, प्लीज माझं एवढं काम कर, मी बदल्यात तुझ्यासाठी हवं ते करायला तयार आहे असं म्हणते आता इथे प्रियाने वाचते तो मेसेज. तर सगळे बघतात तिच्या चेहऱ्याकडे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन मेसेज करतो सायलीला बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, बायको येतो मी असं म्हणतो आता इथे अर्जुन. बायको संध्याकाळी भेटू आपण असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता तो बघतो तर आता तिला मोबाईल असं करून दाखवतो, मोबाईल खुणा करून. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, सायलीला कळतं मोबाईल बघ म्हणून सांगितलंय म्हणून. तर आता इथे प्रियाला पण कळतं बघा प्रेक्षक हो, हे काहीतरी चाललंय यांचं म्हणून. तर आता इथे सायली म्हणते विमल ताई जरा चहा करायला ठेवूया असं म्हणते ती. तर आता इथे चहा करत बसते सायली आणि आता इथे बघा प्रेक्षक हो, प्रिया येते आणि ती येते बाजूला आणि बघते सायलीच्या फोनवर काय लिहिलंय म्हणून. तर वाचते बघा प्रेक्षक होती. तर आता त्या कॅफेमध्ये भेटूया आपण असं म्हणून असतं ना. तर आता इथे तेवढ्यात सायली नंतर येते, मात्र प्रिया वाचलेलेच येतो. आज दुपारी शार्प 12 वाजता गार्डन कॅफेमध्ये भेटू असं म्हटलेलं असतो अर्जुन तिच्यावरती. तर आता इथे सायलीने मेसेज केलेले असते, हो मी पोचते 12 वाजता असं म्हणून सायली लिहिलेलं असतं. तर आता इथे प्रिया विचार करत बसते बघा प्रेक्षक हो. तर आता हा अर्जुन म्हणाला की संध्याकाळी भेटूया, मग त्याने मेसेज केला की दुपारी कॅफेमध्ये भेटू, म्हणजे या दोघांना नक्की माझ्याबद्दलच काहीतरी डिस्कस करायचं असणार असं म्हणते आता इथे प्रिया. काय ते कळायलाच हवं असं म्हणते आता इथे प्रिया. आणि ह्या दोघांचं लक्ष दुसरीकडे कुठेतरी जाईल असं काहीतरी करावं लागणार असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, प्रियाला परत मेसेज येतो, प्रिया प्लीज काही करून आज सचिनला बाहेर पाठव असं म्हणून मेसेज पाठवलेले असते साक्षीने. तो जिथे येईल म्हणेल तिथे जायला तयार आहे, मला तो एकदा भेटू दे, मी त्याला घेऊन अशी गायब होईन की सुभेदारांना तो परत कधीच सापडणार नाही असं म्हणून आज मेसेज असतो साक्षीचा. मला सचिन कायमचा माझा
व्हायला हवंय असं म्हणून असतं त्याच्यामध्ये. तर आता प्रिया विचार करते बघा प्रेक्षक हो, ठीक आहे असं म्हणून मेसेज करते ती. मी सचिनशी बोलते, तू आज दुपारी शार्प 12 वाजता गार्डन कॅफेमध्ये जाऊन थांब असं म्हणते आता इथे प्रिया. आणि सचिनला मेसेज करून तिथे भेटायला बोलव, तो नक्की येईल, याची व्यवस्था मी करते असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता बघा प्रेक्षक हो, प्रियाने आपलं काम केलेलं असतं. मन विचलित करण्यासाठी अर्जुन सायलीचे तिने हा डाव खेळलाय. थँक्यू प्रिया असं म्हणते आता इथे साक्षी. मी लगेच सचिनला मेसेज करते असं म्हणून साक्षीचा मेसेज आलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रिया म्हणते आता साक्षी आणि सचिनच्या नात्याचा पत्ता उघडण्याची वेळ आलेली आहे आणि अजून जबरदस्त धक्का बसू दे यांना. आणि त्यातच आता इथे अस्मिताच्या बाळाला काहीतरी झालं तर त्यातच अडकून पडतील अर्जुन सायली असं म्हणून हसते बघा प्रेक्षक हो आता इथे प्रिया. आणि मग माझ्या पाठीमागे लागणारे दुसऱ्या मार्गावर जातील, काय प्लॅन आहे तुझा प्रिया असं म्हणून खुश होते ती. तर आता इथे सायली चहा घेऊन येते बघा प्रेक्षक हो, प्रताप आणि कल्पनासाठी. तर आता सचिन आणि अस्मिताला दाखवलंय. तर आता इथे सचिन काहीतरी विचार करत बसलेला असतो तर त्याला तेवढ्यातच मेसेज येतो, मला आज शार्प 12 वाजता गार्डन कॅफेमध्ये येऊन भेट असं म्हणून असतं, नाहीतर मी तिथेच येणार सुभेदारांच्या घरात असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक हो साक्षी. तर त्याच्यामुळे घाबरतो आता इथे सचिन, खूप जास्त घाबरतो तो. मी कालपासून साक्षीचे कॉल्स घेत नाहीये, म्हणजे ती तिची ही धमकी खरी करू शकते असं म्हणतो आता इथे सचिन. पण आता मी तिला भेटायला इथून बाहेर कसं पडू असं म्हणतो सचिन. तर तेवढ्यातच प्रिया येते बघा प्रेक्षक हो. अस्मिता असं म्हणत आता इथे प्रिया येते, तुझ्याकडे थोडा वेळ आहे का, मला बोलायचं होतं तुझ्याशी असं म्हणते आता इथे प्रिया. बोल ना असं म्हणते आता इथे अस्मिता. अगं अश्विनचा कॉल आला होता, त्याने ना तुझ्यासाठी थोड्या सप्लिमेंट्स आणायला सांगितलेत सचिन, तुझ्याकडे थोडा वेळ आहे का असं म्हणते प्रिया. तर प्रिस्क्रिप्शन पाठवू का, तू घेऊन येशील असं म्हणते आता इथे प्रिया. हवं तर तोपर्यंत मी अस्मितेला कंपनी देते असं म्हणते आता इथे प्रिया. हो असं म्हणतो आता इथे सचिन, म्हणजे अस्मिताची औषधं आहेत आणि मी आणायला जाणार नाही असं कसं होईल ना असं म्हणतो आता इथे सचिन. हो असं म्हणते आता इथे प्रिया. तू मला प्रिस्क्रिप्शन पाठव, मी लगेच निघतो असं म्हणतो आता इथे सचिन. कोणते सप्लिमेंट्स आहेत दाखव मला असं म्हणते आता इथे अस्मिता. आपल्याला काय कळतं का त्यातलं असं म्हणते प्रिया. आणि अश्विने सांगितलंय म्हणजे ते बरोबरच असणार ना असं म्हणते आता इथे प्रिया. बरं मी का म्हणत होते, आई तुला हाक मारत होती तर येतेस ना बाहेर आहे असं म्हणते ती. मामा बोलवते असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता इथे अस्मिता म्हणते आले. तर आता इथे सचिन मदत करतो तिची उठण्यासाठी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, तो तिला घेऊन जात असतो. तर आता इथे प्रिया पण आलेली असते, तर प्रिया घेऊन जाते आता तिला. तर आता इथे सचिन मात्र थांबलेला असतो आपल्या खोलीमध्येच. तर आता तो आपला फोन बाहेर काढतो. ठीक आहे मी 12 वाजता गार्डन कॅफेला पोहोचतो असं म्हणतो आता इथे सचिन. आणि टाईप करतो आणि मेसेज सेंड करतो आता तिथं साक्षीला बघा प्रेक्षक हो. मी वाट बघते असं म्हणून तिचा मेसेज सुद्धा येतो. तर आता इथे खूप खुश होतो बघा प्रेक्षक हो सचिन. तर आता इथे सायली सुद्धा बसलेली असते गार्डन कॅफेमध्ये बघा प्रेक्षक हो. आणि आता ती मेसेज करते अर्जुनला, तुम्हाला यायला अजून किती वेळ आहे असं म्हणून मेसेज करते ती. तर आता तो मेसेज बघतो बघा प्रेक्षक हो अर्जुन. तर आता तो मेसेज करतो तिला, मी जरा एका मीटिंगमध्ये अडकलोय, जमेल तेवढा लवकर निघतो, थोडा वेळ तिथेच थांब असं म्हणून मेसेज आलेला असतो आता इथे सायलीला. तोपर्यंत तिथे वेटर आलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायली बघत असते ते मेन्यू कार्ड. तर आता तेवढ्यातच तिथे साक्षी आलेली असते. तर ती मास्क घालून आलेली असते बघा प्रेक्षक हो. आणि ती शोधत असते कुठे आहे सचिन म्हणून. तर आता इथे वेटर येतच असतो. तर आता इथे सायली पण वळून बघत असते कोण थांबलंय हे म्हणून. तर आता इथे सायलीला काही दिसत नाही, तोपर्यंत साक्षी बघा प्रेक्षक हो. नेमकं इथे कोणीतरी ओळखीचं असायला नको असं म्हणते आता इथे साक्षी. हे बघा आपल्याला ना 2-4 दिवसांनीच तारीख मिळेल कोर्टाची, तोपर्यंत सगळे पेपर्स रेडी असायला हवेत आणि त्या दिवशी सबमिट करायला लागेल आपल्याला असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता कोणते कोणते पेपर्स लागणार आहे त्याची लिस्ट पाठवतो तुम्हाला असं म्हणतो आता इथे चैतन्य. ठीक आहे चालेल असं म्हणतो तो माणूस. तर आता इथे पण अर्जुन सर माझ्याकडे माझ्या सगळ्या प्रॉपर्टीजचे ओरिजिनल पेपर्स नाही आहेत असं म्हणतो आता इथे तो क्लायंट. तर आता ओ असं म्हणतो आता इथे चैतन्य. तर ओके मग आपण एक काम करूया असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर अर्जुन बोलत असतो बघा प्रेक्षक तिच्या क्लायंट सोबत. तर आता इथे तो बघतच नाही की काय चाललंय आणि कधी जायचंय म्हणून. तर आता त्याचं लक्षच नसतं बघा प्रेक्षक. आणि सायली मात्र वाट बघत थांबलेली असते गार्डन कॅफेमध्ये. तर आता बायको म्हणून कॉल येत असतो सारखा अर्जुनला, तर तो लक्षच देत नाही आणि आता तो बोलत असतो आपल्या क्लायंट सोबत. तर तो कॉल वगैरे काही घेत नाही बघा प्रेक्षक सायलीचा. तर चैतन्य वगैरे बोलत असतात त्या क्लायंटशी आणि क्लायंट सुद्धा बोलत असतो त्यांच्याशी. तर आता इथे बघा प्रेक्षक हो साक्षीला दाखवले तर साक्षी फोन करते. तर आता इथे सचिन येतो बघा प्रेक्षक गार्डन कॅफेमध्ये. कुठे राहिला होतास तू असं म्हणते आता इथे साक्षी. अरे नाही नाही आय एम रिअली व्हेरी सॉरी असं म्हणून तो मिठी मारतो बघा प्रेक्षक हो साक्षीला. तर आता इथे सायली तिथेच असते मात्र त्यांना बघत नाही. तर आता इथे सचिन आणि साक्षी दोघे एकमेकांसोबत बोलत असतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तिथेच वेटर थांबलेला असतो. तर त्यांच्यावर येऊन बोलतो आता इथे वेटर आणि इकडे येऊन बसा असं म्हणतो आता इथे वेटर बघा प्रेक्षक हो. तर आता सचिन घेऊन जातो साक्षीला तिकडे आणि आता इथे तो बसवतो बघा प्रेक्षक हो एखाद्या खुर्चीवरती.
तर आता इथे सायलीच्या बाजूलाच दिसत असतात ते दोघे बसलेले, मात्र तिला काय दिसत नाही. तर आता इथे सायली म्हणते काय काय सांगते त्या वेटरला काय काय हवंय. तर आता बाजूला साक्षी आणि सचिन बसलेले असतात, मात्र सायलीचं लक्षच नसतं बघा त्याच्याकडे. तर आता इथे मास्क काढला तर चालेल असं म्हणते आता इथे साक्षी. तर आता सचिन इकडे तिकडे बघतो, कोणीच ओळखीचं दिसत नाही आजूबाजूला असं म्हणते आता इथे साक्षी. तर आता इथे सचिन पण खाली करतो आपला मास्क बघा प्रेक्षक आणि सायली मात्र तिथेच बसलेली असते त्यांच्याच बाजूला. मात्र आता इथे दोघे मास्क काढून बसलेले असतात आरामात, साक्षी आणि सचिन. तर आता ते काय बोलत असं दाखवलंच नाहीये, ऑडिओ बंद असतो बघा प्रेक्षक तर आता इथे सायली म्हणते इथे थांबण्यात काय अर्थ नाहीये. यांना मेसेज करून कळवते की काम सोडून येऊ नका असं म्हणते आता इथे सायली. तेवढ्याच आता इथे कॉफी घेऊन आलेला असतो बघा प्रेक्षक होतो वेटर. ही ऑर्डर कॅन्सल होऊ शकते का असं म्हणते सायली. मॅडम आता ही ऑर्डर कॅन्सल नाही करता येणार असं म्हणतो वेटर. आमचे सर ओरडतील असं म्हणतो होता इथे तो. ठीक आहे मी त्यांच्याशी बोलते असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे सायली जाते बघा प्रेक्षक बोलण्यासाठी. तर आता ती बोलत असते, साहेब तुम्ही चहाची ऑर्डर कॅन्सल करू शकता का? झालं असं की माझ्याबरोबर जे येणार होते ना ते येऊ शकत नाहीये, त्यामुळे मलाही निघावं लागतं असं म्हणते सायली. मॅडम प्लीज समजून घ्या. असं काय काय सांगतो बघा प्रेक्षक होतो. तर आता इथे पाठीमागेच बसलेले असतात साक्षी आणि सचिन. तर आता बोलत असते सायली त्यांच्यासोबत बघा प्रेक्षक मॅनेजर सोबत. तर आता इथे सायली बोलत असते आणि आता इथे सचिन आणि साक्षी सुद्धा बोलत असतात बघा प्रेक्षक तर आता इथे आवाज मात्र बंद केलेला आहे, त्यामुळे आता इथे कोण कोणावर काय बोलते कळतच नाही. तर आता इथे सायली जात असते बघा प्रेक्षक तर आता इथे सायली जाऊन बसते तिच्या टेबलवरती बघा प्रेक्षक तर आता इथे बहुतेक तिला चहा प्यायलाच लागतो वाटतं तो. तर आता इथे सायली बसते. तर आता इथे ती पिते बघा प्रेक्षक तो चहा गरम असतो तरीही ती जोरजोरात पिते बघा प्रेक्षक कारण तिला आता गडबड असते जायची म्हणून. तर आता इथे साक्षी आणि सचिन सुद्धा तिथेच बसलेले असतात. तर आता इथे बघत असते तिथे तिथे बघा प्रेक्षक तू परत परत माझ्यापासून इतका लांब का जात असतो सचिन असं म्हणते आता इथे साक्षी. की तुला कितीही फोन केले किती मेसेजेस केले तरीही तुझा काहीच रिप्लाय नसतो कशावर असं म्हणते आता इथे साक्षी. तर आता इथे सायलीला दाखवले ती पित असते चहा. त्याच्या पुढचं माझं वाक्य सुद्धा बोल ना असं म्हणतो आता इथे सचिन. मी काही तास जर तुझ्यासोबत बोललो नाही तर मी इतका बेचैन होतो की धावत येऊन तुला घट्ट मिठी मारतो असं म्हणतो आता इथे सचिन. पण ते नाही आठवत आहे तुला असं म्हणतो आता इथे सचिन. तर आता इथे साक्षी परत विरघळते बघा प्रेक्षक तर आता ते दोघे एकमेकांच्या हातामध्ये घेतात. तर आता इथे बघा प्रेक्षक नाटक चालूच असतं सचिनचं. खूप जास्त मिस केलंय तुला असं म्हणतो आता इथे तो. मला कळतंय ते असं म्हणते आता इथे साक्षी. तर तेवढाच आता इथे परत मेसेज येतो सायलीला, मला निघता येत नाहीये त्याच्यापेक्षा तूच ऑफिसला आहे असं म्हणून मेसेज येतो आता इथे अर्जुनचा. बरं असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे चहा पित असते ती बघा प्रेक्षक तर आता इथे दोघेही साक्षी आणि सचिन बसलेले असतात गुलुगुलू करत. तर आता इथे बघा प्रेक्षक सायली पण तिथेच बसलेली असते. मात्र एक माणूस बघतो आता इथे साक्षीकडे. तर आता इथे तो कोणीतरी ओळखीचा असतो बघा प्रेक्षक तर आता इथे तो सारखा बघत असतो साक्षीकडे टक लावून बघत असतो. तर आता इथे तो आपला फोन बाहेर काढतो. तो बहुतेक आता इथे फोटो मारून घेणार असतो वाटतं बघा प्रेक्षक तर आता साक्षी सतर्क होते. तर ती आपले गॉगल्स घालते. तर आता इथे बघा प्रेक्षक ती मास्कही लावते. तर आता इथे सचिन सुद्धा मास्क लावतो. तर सायली मात्र तिथे थांबलेली असते बघा प्रेक्षक तर आता इथे निघतात साक्षी आणि सचिन बघा प्रेक्षक तर आता इथे सायली मात्र चहा पीत बसलेली असते. तर आता इथे सचिन आणि साक्षी असतात. तर आता तो माणूस कोण आहे माहित नाही बघा प्रेक्षक तर आता इथे साक्षी थांबलेली असते. तुमचं बिल पे करायचं राहिलं असं म्हणतो आता इथे वेटर. पण आम्ही ऑर्डरच प्लेस केली नव्हती असं म्हणतो सचिन. प्लीज मला एकदा चेक करू द्या. तोपर्यंत तुम्ही इथे या. आमच्या सराशी बोलतो असं म्हणतो तो. 1 मिनिट असं म्हणते आता इथे साक्षी. दिस इज रिडिक्युलस. तुमच्या कस्टमर्सवर विश्वास नाही का असं म्हणते साक्षी. काय ते पटकन करा असं म्हणते आता इथे साक्षी बघा प्रेक्षक तर आता इथे सायलीचा पण चहा पिऊन होतो आणि आता ती जाते बघा प्रेक्षक तिथे त्या मॅनेजरकडे पैसे देण्यासाठी आपल्या ऑर्डरची. प्लीज तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरचे मास्क काढाल का असं म्हणतो आता इथे तो वेटर बघा प्रेक्षक म्हणजे आम्ही मास्क काढल्यानंतर तुम्हाला कळणार आहे का की आम्ही बिल पे केलंय की नाही ते असं म्हणते आता इथे साक्षी. ते आमचे सरच सांगू शकतात की तुम्ही ऑर्डर दिली होती की नाही, त्यामुळे आता इथे तुम्हाला मास्क काढावं लागेल असं म्हणतो तो. काय मूर्खपणा आहे हा असं म्हणतो आता इथे सचिन. काय मूर्खपणा आहे साक्षी असं म्हणतो आता इथे सचिन. एकदा काय ते त्यांचे खाते येऊन जाऊन देत असं म्हणतो आता इथे सचिन. नॉनसेन्स असं सगळं असं म्हणते आता इथे साक्षी बघा प्रेक्षक तुम्हाला यावं लागेल. आमचे सर तिथे काउंटरकडे येत असं म्हणतो आता इथे वेटर. काय मूर्खपणा आहे ह्यांना काय कळत नाहीये की आम्हाला इथे जास्त उशीर थांबायला येत नाही असं म्हणते आता इथे साक्षी. तर आता इथे सायली बघा प्रेक्षक आपला QR कोड दाखवत असते. तर आता इथे सचिन आणि साक्षी समोरच असतात सायलीच्या. तर आता इथे सायली आपला फोन ठेवत असते. तर बघते तर काय समोरच असतो आता इथे सचिन बघा प्रेक्षक आणि साक्षी असते तिच्यासोबत. तर आता इथे बघा प्रेक्षक सचिन आणि साक्षी थांबलेले असतात आणि घट्ट मिठी मारून थांबलेला असतो आता इथे सचिन साक्षीला बघा प्रेक्षक तर आता सायलीला मात्र शॉकच बसतो हे काय चाललंय म्हणून बघून. तर आता इथे बघा प्रेक्षक सायली आपला फोन बाहेर काढते. तर आता इथे ती फोटो काढून घेते बघा प्रेक्षक साक्षी आणि सचिनचा. तर आता इथे सांत्वना देत असतो सचिन. तर आता इथे सायली त्यांचा फोटो काढून घेते. तर आता इथे खूप मोठा धक्का बसलेला असतो बघा प्रेक्षक सायलीला. खूपच जास्त मोठा ब्रेकिंग न्यूज. साक्षी महिपत शिखरे हिची जेलमध्ये निर्घृण हत्या
झालेली आहे. महिपत शिखरे यांची मुलगी साक्षी जेलमध्ये जन्मठेप भोगत होती, पण आता कळलेल्या बातमीनुसार तिच्यावर एका कैद्याने हल्ला केलेला आहे. असं फ्लॅशबॅक येतो आता इथे सायलीला बघा प्रेक्षक हो. जेलच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय असं म्हणून आलेला असताना न्यूजमध्ये साक्षी शिखरे असं म्हणते आता इथे सायली. म्हणजे साक्षी शिखरे जिवंत आहे असं म्हणते आता इथे सायली. आणि हे सचिन भाऊजी बरोबर काय करते असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, सायली बघते त्या दोघांना. म्हणजे सचिन भाऊजींच्या आयुष्यात जी मुलगी आहे ती साक्षी शिखरे आहे असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे सचिन पण बघतो बघा प्रेक्षक हो सायलीला. तर आता इथे सायलीला धक्का बसलेला असतो. तर आता इथे सचिन बघतो सायलीला. तर आता इथे सायलीला बघून सचिन सुद्धा आपले डोळे मोठे करतो. तर आता इथे साक्षी बघते आता इथे सायलीकडे बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे सायली बघते साक्षीला सुद्धा. तर आता इथे साक्षीला सुद्धा धक्का बसतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सायली, सचिन आणि साक्षी तिघांना खूप मोठा धक्का बसलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर बघा प्रेक्षक वाचा बघ इथे समतो बघूया तर कॅफेमध्ये काय ते. मी कॅफेमध्ये गेले होते तिथे मी सचिन भाऊजींना पाहिलं असं म्हणते आता इथे सायली. त्यांच्याबरोबर एक मुलगी होती असं म्हणते आता इथे सायली. आणि ती मुलगी साक्षी महिपत शिखरे होती असं म्हणून आता ती प्रताप आणि कल्पनाला सांगते. तर तेवढ्याच तिथे अर्जुन येतो आणि चैतन्य सुद्धा येतो आणि अश्विन सुद्धा येतो. तुला खात्री आहे का सचिन सोबत तू साक्षी शिखरेलाच पाहिलं असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे सायली म्हणते 1000% माझी खात्री आहे की ती साक्षी शिखरेच होती असं म्हणते आता सायली. ती सचिन भाऊजी सोबत होती असं म्हणते आता इथे सायली. तर आता सगळ्यांनाच धक्का बसतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर बघा प्रेक्षक हो, रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा.